तर अर्थातच या सगळ्या संपूर्ण संदर्भात आणि सगळ्या आगी संदर्भात कशा पद्धतीने आता ती आग पूर्णपणे आटोक्यात येते यासाठीचे प्रयत्न हे अग्निशमन दलाकडून सुद्धा सुरू आहेत। वयात पुढच्या नाशिकच्या बातमीकडे। नाशिकमधल्या आंबेडकरवाडी बोधलेनगर परिसरात रात्री 2 सख्ख्या भावांची धारधार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे। प्रशांत जाधव, उमेश उर्फ मुन्ना जाधव अशी मृत भावांची नावे आहेत। दोन्ही भावांचे मृतदेह जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून दोन्ही व्यक्ती उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे असल्याचंही सांगण्यात येते। ही हत्या नेमकी का करण्यात आली यावरती अद्याप माहिती मिळू शकली नाहीये। पोलिसांनी या हत्येच्या तपासासाठी 4 टीम तयार केल्या। पोलिसांची काही व्यक्तींवरती संशय आहे आणि लवकरात लवकर आरोपी मिळतील असा अंदाजही आहे। हत्येनं मात्र या परिसरात अतिशय तणावाचं वातावरण निर्माण झाले। रात्री उशिरापर्यंत जमावानं इथे मोठी गर्दी केलेली होती। आज उपनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आंबेडकरवाडी या ठिकाणी 2 सख्ख्या भावांचा खून करण्यात आलेला आहे। धारदार शस्त्राने खून झालेला आहे। मयतामध्ये प्रशांत जाधव आणि उमेश जाधव अशी दोघांची नावे आहेत। त्या संदर्भामध्ये पोलीस घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि नेमकी घटना कशामुळे घडलेली आहे आणि काय नेमकं वादाचं कारण आहे त्याबाबतची माहिती आम्ही घेतो। संशयित आरोपींच्या अनुषंगाने काही नावं आमच्या समोर आलेली आहेत। 4 टीम या ठिकाणी रवाना झालेल्या आहेत। क्राईम ब्रांचच्या देखील 2 टीम ह्याच्यामध्ये आहेत। तर आरोपी हे लवकरात लवकर आमच्या ताब्यामध्ये